पहिला सामना विलासपोर्ट राणाल जोशीलवन भादवडी, दुसरा सामना बंद्रामारुती काल्लेर कान्हाई स्पोर्ट पाये, तिसरा सामना गंगामाता गुंदवली गावदेव चौथ्या डुंगे, चौथा सामना जयनमन सरवली ईगल स्पोर्ट खाडी, त्यानंतर गावदेवी पूर्णा आणि मीर स्पोर्ट भरोडी आणि आता 6वा सामना सुरू होईल ज्वाली कामतगार आणि मार्कंडे कारिवली। 5 सामने कंप्लीट झालेले आहेत। नक्कीच उजवी साइड आणि डावी साइड आतापर्यंत 5 सामन्यामध्ये आपण पाहिलेले आहे। नक्कीच राकेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली पहिला सामना इथे मीर स्पोर्ट भरोडी संघासमोर पराभूत झालेले आहे। अजूनही त्यांचे 3 सामने शिल्लक आहेत। चला सलमीर जोडी आलेली आहे। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू देखील आमच्या समोरच्या कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत। दोन्ही खेळाडूंचे देखील सहर्ष स्वागत आहे। चला ज्वाली कामतगार संजयजी पाटील अध्यक्ष गावदेवी पूर्णा आणि भालचंद्र टावरे पुढील सामन्यांसाठी आपल्याला शुभेच्छा आहेत। या सामन्यासाठी पंच विश्वास पाटील आणि सुनील पाटील ही जोडी आपण पाहतोय। गजा आणि रमेश ही सलामीर जोडी मार्कंडे कारिवली संघाची। सुभाष बत्तीने यांनी सांगितल्यास पांडुरंग आमचा मेन खेळाडू आज संघामध्ये दाखल नाहीये। बघूया आज रमेशांना संधी दिली गेलेली आहे। गोलंदाज संतोष, वेलकम राकेश पाटील स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघाचे एक सिनियर खेळाडू दीपक मडवी याचं देखील शुभ आगमन झालेले आहे। एवन जोडी अजिंक्य मडवी आणि विकास मुकादम स्वागत आहे। स्वयंभू स्पोर्ट पायगाव गोलंदाज संतोष आलेत। चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, खेळाला सुरुवात करा। यानंतरचा सामना असेल स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जयदुर्ग सुरई। पहिला चेंडूला बॅकफुटला जाऊन अगदी चांगला स्क्वेअर कट, अप्रतिम फटका। चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं। पहिल्या चेंडूवर आलाय गजाननच्या बॅट मधून हा पहिला चौकार। अतिशय चांगला स्पर्धेचं आयोजन नियोजन। अध्यक्ष चषक 2024 गणेशदादा केनी आणि प्रताप पाटील साहेबांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय। एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे। धावसंख्या 5। बघा या स्पर्धेसाठी ज्या ज्या खेळाडूंनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचं सहकार्य केलेले आहे त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या स्पर्धेसाठी जे बक्षीस असेल, रोख रक्कम असेल, जे काही आपण देऊ केलेले आहे ते आपण द्यायचं आहे असे अध्यक्ष साहेबांकडून मी आपणास विनंती करतोय। या स्पर्धेसाठी सर्वच खेळाडूंनी, संघनायकांनी, संघामध्ये दानशूर व्यक्तिमत्वानी सहकार्याचा हातभार लावलेला आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। धावसंख्या 6। इथे चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जय जय फलंदाज बाद गजा, मोठी विकेट। अखेरकार इथे संतोषनं पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गजा याला बाद केलेला आहे। चांगली विकेट आहे। 6वर 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये मार्कंडे कारिवली या संघाची। 6वा सामना सुरू झालाय। आजच्या आपण दिवस रात्रीमधून 10 सामने खेळणार आहोत।
ईश्वर आलाय. ईश्वर, रमेश, सुभाष बत्तीने यांचे हे जुने सहकारी मित्र आहेत. मार्कंडे कारोली संघामध्ये कित्येक वर्ष झाले आपण एक खेळाडू पाहतोय. गजा, पांडुरंग. बघा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पुढील दोन्ही संघांनी आपण जी रिपोर्टिंग करायची. जयदुर्ग सुरई आणि स्वयंभू स्फोट पायगाव. इथे अगदी चेंडूला हलक्या हातानं चेप केलाय. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे ईश्वरनं. धावसंख्या 7. 5 चेंडूमध्ये 7. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी ज्वाली कामतगर संघाच्या गोलंदाज संतोष कडून. इथे हा चेंडू अगदी चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील सुरेख. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. ईश्वर आणि रमेश मध्ये चांगला तालमील, चांगली कॉलिंग आणि परिणाम स्वरूप 2 धावा पूर्ण. पहिल्या समाप्तीनंतर 1-9. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केणी मानकुलीकर यांच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन गणेश दीक्षित आणि सागर आणि स्वतः अनिल केनी या स्पर्धेसाठी मेहनत घेताना पाहू शकता. आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय. गणेश दीक्षित एक उत्कृष्ट कॅमेरा वर्क. भिवंडी तालुक्यामध्ये एक सुप्रसिद्ध असे कॅमेरामॅन आहेत गणेश दीक्षित. अतिशय चांगलं साफसूत्र टेलिकास्ट. वेलकम रविदादा पाटील. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज अमन आलाय. अमन ज्वाली कामतगर संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. विरू पाटीलला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मयूर आणि विजयदादा हे इनफिल्डच्या हातमध्ये शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला. चला वेलेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. गोलंदाज अमन. पहिला चेंडू काय चांगले इष्टरक्षण विरू पाटील कडून. वा जबरदस्त इष्टरक्षण. गोलंदाजाला असं इष्टरक्षण लाभतं तेव्हा नक्कीच गोलंदाजाचं मनोबल हे द्विगुणित होतोय. काय चेंडू पकडलाय बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच विरू पाटील देखील खुश असतील. इथे हा चेंडू देखील अगदी एक सिंगल बाईच्या स्वरूपात. वेलकम प्रतापजी पाटील साहेब, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच राहुल माली यांचं देखील स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. नक्कीच प्रताप पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी एक बाईक स्पॉन्सर केलेली आहे. अंतिम विजेत्या संघास त्यांच्या माध्यमातून बाईक दिली जाणार आहे. काय कमालीचं इष्टरक्षण विरू पाटीलचं. फलंदाज बाद, रमेश बाद झालेत. स्वयंभू स्फोट पायगाव आणि जयदुर्ग सुरई पुढील दोन्ही संघनायकांनी आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करायचे आणि नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. नवीन फलंदाज प्रवीण येतोय. अमननं चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर संतोषने देखील चांगली सुरुवात केलेली आहे. फक्त 9 धावा देत 1 विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर अमननं दुसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव दिलेली आहे आणि ती देखील बाईच्या स्वरूपात आहे. चला सामना सुरू करा. प्रवीण टू अमन. इथे चांगला चेंडू म्हणता येणार नाही. थोडासा अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू होता. मात्र विरू पाटीलचं मी कौतुक करेन. काय चांगलं अगदी आज इस्टर्नच्या मागे
इष्टरक्षण करतायत. वा, धावसंख्या 11वर धावून पोहोचलेली आहे. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस, शरीरावर चेंडू आदळतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली. बॅटला स्पर्श झालेला आहे. पंचांची तीक्ष्ण नजर. सुनील पाटील आणि विश्वास पाटील ही जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 12 धावा 10 चेंडू मध्ये 12 धावा आलेले आहेत. इथे हा चेंडू अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद ईश्वर. धक्का नंबर 3 मार्कंड कारिणी संघाला लागली 12 या धावसंख्येवर. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांनी गणेशदादा केनी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. प्रताप पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी एक बाईक स्पॉन्सर झालेली आहे. मनोहर जोशी साहेब यांच्याकडून 2 सायकल आहेत. जयंत दामोदर माली मानकुले यांच्याकडून 1 सायकल आहे. योगेशजी पाटील आणि विनोदजी काटेकर साहेबांकडून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षित ट्रॉफी आहे. दीपक भाऊ म्हात्रे काल्हेर आणि गणपत शेठ भोईर कशिली यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय पारितोषिकासाठी ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. त्यानंतर मालिकावीर, गोलंदाज आणि फलंदाज विजयदादा चौधरी टेमगार यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. गोलंदाज अमान महेंद्रसाठी अगदी अंद्योच्या अंदाजानं हा ना अखेरकार स्लिप पॉइंट रिझन मधून चेंडू विरूच्या हातातून निसटलाय आणि एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 3-13. त्यानंतर मंडपची व्यवस्था असेल. आनंद पाटील, हरिदास पाटील दापोडे, प्रकाश पाटील जून अंदुरकी, प्रिन्स शिकारी जून अंदुरकी, देवा टावरे पूर्णा यांच्याकडून, जितू गवली, दीपा म्हात्रे यांच्याकडून डीजीची व्यवस्था झालेली आहे. रमेशजी तरे साहेब सचिव आहेत आणि धर्मेंद्र तांगडी सहसचिव यांच्याकडून क्रिकेटचं किट आम्हाला स्पॉन्सर झालंय. स्टंप, स्कोरबुक आणि इतर साहित्य. त्यानंतर स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था जगदीश पाटील पूर्णा, घनश्यामजी भोईर पिंपलास, संभाजी म्हात्रे कालवार आणि संतोष पाटील यांच्याकडून चेंडूची व्यवस्था आहे. तसेच सुनील मामा पाटील वडपे यांच्याकडून तृतीय क्रमांकासाठी आम्हाला रोख रक्कम स्पॉन्सर झाले. अवी येतोय गोलंदाज संघाचा संघनायक आहे. तसंच मेघनाथ पाटील, संदीप पाटील कारिवली ग्रामपंचायत कारिवलीचे सदस्य त्यांच्याकडून 2 कूलर आहेत. रमेशजी तरे, धर्मेंद्र तांगडी साहेबांकडून पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. 15 बिस्लरी बॉक्स. चांगला चेंडू गती चांगली होती. महेंद्रला बीट केलाय. काय कमालीची गोलंदाजी आहे. जॉली कामतगार संघामध्ये अगदी नावामध्ये जॉली आहे आणि सुरुवात अगदी जॉली झालेली आहे. आतापर्यंत 13 चेंडू टाकलेत. 3 फलंदाज बाद आणि 13 धावा मार्कंडे कारिवली संघाला त्यांनी खर्च केलेले आहेत. इथे चेंडूला उडवलाय अगदी लांबच लांब. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. महेंद्रचे अगदी मनगटामध्ये ताकद बघा किती आहे. जबरदस्त फटका. 6 धावेनी आता संघाच्या धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा झाल्यात 19. चिंतामणजी घरात काटेही माजी सरपंच याच्याकडून 15 बॉक्स बिस्लरी पाणी. शरद नाना केनी, रुपेश म्हात्रे मानकुले यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी शॉल आणि पुष्पगुच्छ. बालाराम चौधरी साहेब नगरसेवक भिवंडी यांच्याकडून देखील प्रत्येक संघाला नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. एवन जोडी सुकेश डाके आणि गोल्डमॅन सदा पाटील आणि बाला पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था. ग्रामपंचायत राणालच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती मनीषा दीपक भोईर यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झाली आहे. डीजे, समालोचक, पंच, लाईव्ह. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू येतोय अगदी वाईडिश लॉंग ऑफला. फक्त आणि फक्त 1 सिंगल धाव. त्यानंतर संजय पाटील पुन्हा यांच्याकडून देखील जेवणाची सोय आहे. हेमंतजी गुलवी मुस्तफा यांच्याकडून देखील
संदेश वकारे, मनीलाल पाटील, संजय पाटील आणि भालचंद्र टावरे यांच्याकडून देखील, राजेश आत्माराम भोईर, पप्पू शेठ गुंदवले यांच्याकडून देखील सहकार्य, मोहनदादा भोईर यांच्याकडून 20 बिस्लरी बॉक्स, पाणी, अनिल वजे, सुनील पाटील 2 कूलर, प्रकाश भगत बरोडे यांच्याकडून 10 बॉक्स बिस्लरी बॉटल. धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार प्रतापजी पाटील साहेबांकडून आणि गणेश दादा केनेनी संपूर्ण कमिटीच्या वतीनं. ओव्हर नंबर 3, 5 चेंडू टाकून झालेत, धावा बनले 24. 20च्या ओव्हरमध्ये धावा आलेले आहेत. हा चेंडू चांगला, अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 3 बाद 8च्या सरासरीनं 24 धावा लागलेत मार्कंडे कारिवली संघाच्या फलकावर. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जय दुर्गा सुरई दोन्ही संघाचे संघनायक आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या राकेश पाटील वेलकम. आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे संघनायक विकास मुकादम, राकेश पाटील, जितू भालेकर, अजिंक्य मडवी, जितू गवली या आपण तयार राहा. गोलंदाज भास्कर प्रकाश आहेत. स्वयंभू पायगाव जय दुर्गा सुरई दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या प्रकाश शेवटचा आणि अंतिम चौथ्यावर घेऊन आलेत. 3 मध्ये 8 खर्च केले. संघाची टोटल मार्कंडे कारिवली 32. राऊंड द विकेट न इथे हा चेंडू अगदी ऑन दी कार्पेट चालले ऑन साइडला. एक पूर्ण दुसरीसाठी महेंद्र निघालाय आणि ते फलंदाज धावचीत बाद. चांगली स्पर्धा आहे. नक्कीच आज सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. उद्या ठीक दुपारी 1 वाजता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तरी सर्व संघांनी वेळेवर यायचं आहे. नवीन फलंदाज मंगेश आलाय. डावखुरे आताचा फलंदाज आहे मंगेश. राकेश पाटील, जयदुर्गा सुरई. चांगला सामना असेल यानंतर. नक्कीच अगदी आपण जितू गवली फॅन टीम विपक्ष जयदुर्गा सुरई असा सामना पाहणार आहोत. प्रताप पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण रानाल क्रीडानगरीमध्ये देखील अध्यक्ष चषकाचं भव्य दिव्य आयोजन पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला होता स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली.
मोरोई दिवे संघाला पराभूत केलं होतं. बघूया या अध्यक्ष चषकामध्ये गणेशदादा केनी यांच्या या आयोजनामध्ये कुठला संघ ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे. 3 धावा धावून पळून पूर्ण केली आहेत. गरज आहे मार्कंडे कार्यालय संघाला धावांची गरज आहे, कारण की ज्वाली कामतगर संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. धावसंख्या 36 झाली आणि शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. 36 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये संतोषनं 9 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले. अमननं दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद फक्त 3 धावा दिल्या. आवीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 दिल्या आणि प्रकाशनं आतापर्यंत धावा खर्च केलेत 12 5 चेंडूमध्ये. हा चेंडू सोडून दिलाय. बघूया एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि 22च्या सुरुवात 1 धाव. इथे पहिल्या इनिंगची समाप्ती. धावा बनवल्यात मार्कंडे कायरोली संघाने 37 आणि 38 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी ज्वाली कामतगर या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. हेमंत गुलवी मुसवाय तसेच प्रतापजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जयदुर्ग सुरई या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी. नक्कीच आपण टॉस बॉक्स पाहतोय. एक भावपूर्ण श्रद्धांजली प्रताप पाटील साहेबांचे बंधू विलास पाटील असेल, गणेशदादा केनी यांचे काकाश्री निर्मल केनी, स्वर्गीय रतन केनी, बिंदास केनी आणि कबीर केनी यांच्या नावाचा आपण टॉस बॉक्स पाहतोय. वेलकम हेमंत गुलवी मुसफाई स्वागत आहे. प्रतापजी पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे. विकासजी मुकादम आपलं देखील स्वागत आहे आणि राकेश पाटील. तर दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत. दोन्ही संघांच्या संघाने आम्ही सांगू इच्छितो या स्पर्धेसाठी आपण स्पेशल कॉईन बनवलंय. एका बाजूला नवीन 40+ आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2024. कोण आवाज देईल? विकास मुकादम. काय म्हणणे? नवीन 40+ अशी कॉलिंग अगेन्स्ट अध्यक्ष चषक 2024. खूप खूप आभार प्रतापजी पाटील साहेब. राकेश नाईटचा सामना आहे. नाणेफेकी आपल्या बाजूनी लागलेली आहे. प्रथम गोलंदाजी घ्याल की फलंदाजी? गोलंदाजी केली. गोलंदाजी घेत आहे. यामागचं कारण काय? आमच्याकडे बॉलिंग स्ट्रॉंग आहे. बॉलिंग चांगली आहे. स्वयंभू पायगाव संघाकडे फलंदाजी चांगली आहे. कोणते गोलंदाज आहेत की ते कमीत कमी धावापर्यंत रोखतील? मी आहे, विजय आहे, सुनील आहे. कसं वाटलं अध्यक्ष चषकाचं आयोजन आणि गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी? चांगलं आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद राकेश पाटील. विकासजी मुकादम नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. फलंदाजी आलेली आहे. कोणत्या धावा सेफ असतील नाईटच्या स्पर्धेमध्ये? नाही, समोरची टीम चांगली आहे. एक चांगला सामना बघायला मिळाला प्रेक्षकांना, यात निश्चित शंकाच नाही. कसं वाटलं अध्यक्ष चषकाचं आयोजन आणि नियोजन? खूप सुंदर एकदम. आणि मानकुलीचं मैदानावर खेळायला खूप मजा येते. आणि अध्यक्ष चषकामध्ये आम्हाला जी स्वयंभू संघाला जी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी अध्यक्ष सरांचं आणि संस्थापक अध्यक्ष आपले प्रताप पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतोय. संघामध्ये दीपक मडवीचं आगमन झालेलं आहे. काय चैतन्य निर्माण आहे टीम मध्ये? चैतन्य निर्माण तसं आहेच दीपक मडवी आल्याबद्दल, पण दीपक मडवी त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो अद्याप त्याला परफॉर्मन्स सापडलेला नाही. त्याच्यामुळं आज सापडेल यात अशी आम्ही आशा करतोय. नक्कीच सापडेल म्हणजे नक्कीच अपेक्षा असतील. तर दोन्ही संघनायकांना आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेकी जिंकून जयदुर्ग सुरई संघाचे संघनायक राकेश पाटीलनं प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र. समोरच्या कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परममित्र मोहनदादा भोईर. हॅलो, थँक्स, धन्यवाद करुणजी केनी. या स्पर्धेचे मुख्य समालोचक
आणि बॅक टुर्नामेंट क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमध्ये रंगवतील सामना. एका बाजूला ज्वाली कामतगर विपक्ष मार्कंडे कारिवली. प्रथम फलंदाजी करताना मार्कंडे कारिवली संघानं केल्या धावा किती केले 37 आणि युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन आहेत आणि ते प्रेक्षकांमधून जयबजन कारिवली संघाचे उत्कृष्ट एसटी रक्षक अनिल पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमीला ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद अनिलजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. मरोई दिवे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. 38 धावांचं लक्ष्य टार्गेट. तर सलामी जोडी मैदानामधून रवाना होताना संतोष आणि वीरू. वीरू आणि संतोष आहे ना. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. वीरू आणि संतोष. वीरू आणि संतोष सलामी जोडी. गजा आहे का बॉलर गजा आहे ना. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं आणि पंचांकडे देखील अधिकृत घोषणा झाली. सामना सुरू होण्याचा संकेत पंचांकडे येत आहे. तर पहिल्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या पद्धतीने पहिल्या षटक करताना गोलंदाज गजा सालेम जोडी ज्वाली कामतगर विनोदजी काटेकर यांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतो. विजयाचं लक्ष्य आहे 24 चेंडू आणि 38 धावा. प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 9.50 ही सरासरी. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज वीरू आणि पहिल्या चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा डाऊन दी ग्राउंड. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज वीरू पाटील याच्या बॅटमधून येतो चौकार. या चौकारानं स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 4. आणि खऱ्या अर्थानं या अगेन्स्ट जर आपण पाहिलं मार्कंडे कारिवली संघाला त्याने देखील चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं होतं. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज गजा याने देखील चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं होतं. तर मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक थोडंसं दुर्बळ खेळण्याचा प्रयत्न झाला. खरं तर चेंडू आणण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज झाली. त्या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. तो फलंदाज वीरू पाटील याला या ठिकाणी मात्र आउट ऑफ लेग स्टंप. मला वाटतं चेंडू आणि शरीरामध्ये थोडासा संपर्क झाला. चेंडू पायावर बदलतो. लेग बायचा इशारा पंचांकडे येतो. एकदा वेळचा निर्वाळा धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिलं. बीजाचं लक्ष 38 धावांचं. बोला ऑन साईडचा अतिशय चांगला फटका असतो. एक देवगणीची संधी. संतोष हा देखील आपला अकाउंट ओपन करतोय.
आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूचा चांगला सन्मान होतो. चेंडू ऑन साईडला तो एक धावण्याची संधी झाली. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष आहे ते 38 धावांचं. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू जातो ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटला आपण इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी घेता आली नाहीये. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात आपण पाहतो. साजेशी कामगिरी धावपटकर दिसत नाही. याचं कारण पहिलं गजाची अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर काय कमालीची गोलंदाजी. उर्वरित 5 चेंडूमधून खऱ्या अर्थानं ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. एकंदरीत 7 धावा खर्च झाल्या आणि पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका आपण पाहिला होता. चौकार आल्यानंतर गोलंदाजांना अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी केली. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 31 धावांची गरज. आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती मात्र आता वाढलेली असेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते श्रीनिवास सिनू. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या, स्पीडअप करा. गोलंदाज मार्कंडे कारविडी, विपक्ष ज्वाली कामतघर या 2 दिग्गज संघामधून सामना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग न्यू 40+ आयोजित अध्यक्ष चषक 2024 थरार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. बघूया चेंडू मात्र आउटफील्ड मधून उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचा. वाडिश लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर झाली नाहीये. फलंदाज वीरू पाटील याच्या माध्यमातून मात्र काय कमालीचा झेल. महेंद्र याचं मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा पहिला फलंदाज. बिग विकेट. बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज श्रीनिवास. नेक्स्ट बॅट्समन अरविंद. नेक्स्ट बॅट्समन बॅटल अरविंद. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूला स्क्वेअर कटचा फटका. खऱ्या अर्थानं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज थोडासा बॅकपोर्टला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. अभि याच्या बॅट मधून मिळतं 1 धाव. एकदम स्वतःचा कडून ओपन केलं. संघाची धावसंख्या देखील एकदम पुढे सरकली. धावसंख्या होती ती 8. 1 बाद 8. बीजापासून अजूनही 30 धाबा दूर आहे. 17 चेंडू ना, 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट टाइम स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट सेमी डाऊनला जातोय. स्वतः गोलंदाजाचं मी कौतुक करेन. अतिशय चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून. जबरदस्त अपार्ट्स. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि याच दरम्यान मात्र 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी सांगाय धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 10.
चेंडूला सुंदरसा ऑनरेजचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, आउटफील्ड मधून झालं. एक चेंडू अडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानामधून पहिली चेंडू अडवला गेला, मात्र याच दरम्यान धावा किती झाल्या? 3. या 3 धावांनी संख्या धावसंख्या 3 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 13. ॲक्युराजली नॉनसेटचा अतिशय चांगला फटका ऑन दी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, क्षेत्ररक्षक थोडासा स्तंभल होतोय. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 15. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुंदरसा स्त्रियरचा फटका. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 16. एक धावेने संख्या धावसंख्या पुरस्कार धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक मला वाटतं दुसरं सामने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा जमा झाले ते फक्त आणि फक्त 16. आता विजयापासून अजूनही ज्वारी कामतगर किती धावा दूर आहे? 22. हो रे तुम्ही जेवा ना, जेवा करा. देव सामान, हा देव सामान नाही रे, बसा बसा. तिसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतो ईश्वर. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही ज्वाली कामतगर संघाला 22 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता मात्र वाढलेले आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या, स्पीडअप करा. गोलंदाज ईश्वर, राटा मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन अवी. बघा अवी याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकटचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 18. षटक क्रमांक 3. विजयाचं लक्ष 38 धावांचं. सध्या अद्ययावत स्थिती आहे 1 बाद 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज ईश्वर, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट जल आपल्या फॉलोमध्ये कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश येत आहे ईश्वर याला. बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करतोय गेंदबाज ईश्वर.
नेक्स्ट बॅट्समन प्रवीण आहे का? प्रवीण वेलकम बंडू माळी. प्रकाश नेक्स्ट बॅट्समन प्रकाश येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो. पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. बॅट्समन न्यू बॅटल प्रकाश. या ठिकाणी मात्र चुरला स्विचिटचा फटका. वेलकम. याच दरम्यान शुभ आगमन होतोय आमचे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ वडूनगर. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ईश्वर. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आउट ऑफ ऑफस्टम ते थोडासा बाहेरचा चेंडू. पंच दीड वाईटचा इशारा. एक दबीचा निर्बाडा. धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होते ती 22 ना 22. किती मध्ये किती पाहिजे. येणारे चेंडू न विजयासाठी 16 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा फ्लिक झाले. हलकासा अपील प्रश्न पंचांना विचार केला मात्र पंच संमत नाही आहेत. लेग बाईटचा इशारा येतोय. एक दबेचा निर्बाळा. वन साइडचा अतिशय चांगला फटका. आणा करताना मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय संतोष. किती चेंडू झाले रे. ए भाऊ चेंडू किती झाले. अल्पेश 2 राहिले म्हणजे 8 मध्ये किती. संदेश नाथ शेलकेसर येणारे चेंडू 8 विजयासाठी 16 ना. हे किती 14 धावांची गरज. हे 7 बॉल बाकी आहेत. 7 नेक्स्ट बॅट्समन अमन येतोय. येणारे चेंडू 7 विजयासाठी 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला 2 धावांची गरज आहे. गोलंदाज ईश्वर सज्ज. अंधारीचा अतिशय चांगला फटका. चांगली कला. अंधाधुंदी फेकाफेकी. केला याला व्हायला इनीला. धावा किती झाल्या. किती धावा कंप्लीट झाल्या. 5 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बघा या 5 धावांनी आता मात्र परिपूर्ण बॅकफुटवर संघ मार्कंडे कारिवली आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक. ज्वाली कामतगर
येणारे चेंडू 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. हॅलो 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 सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. या माणकोली गावच्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना. चौथा हिरो आणि गुरुदत्त या देवांच्या चरणी प्रार्थना करून आज पहिल्या दिवसाला आपण सुरुवात करत आहोत. मार्कंडेय स्पोर्ट कारिवली आणि जॉली स्पोर्ट कामतगर या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. पाहू शकता आमचं हे समालोचन कक्ष. माझ्या जोडीला एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आणि ओम फोटो लाईव्हचे सन्मान्य प्रोपरायटर केणी साहेब नक्कीच आमच्या जोडीला आहेत. केणी साहेबांनी नक्कीच अगदी कमी वयामध्ये कमी वेळामध्ये चांगली प्रसिद्धी मिळवलेली आहे ओम फोटोच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचे सर्वा नक्कीच अध्यक्ष गणेशजी केणी साहेब. अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहत आहेत मित्रांनो. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे, आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. बॅट्समनचं नाव, बॅट्समनचं जोपर्यंत नाव पोहोचत नाही तोपर्यंत मयूर मयूर आपलेच आहेत. नक्कीच इथून मात्र मयूर हे सुरुवात करतील. प्रवीण गोलंदाज सुरुवात करतोय. पहिला चेंडू व्हाट अ शॉट येतोय कामतकरांचा षटकार. जबरदस्त जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतोय. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू फेकून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्या मधून सरळ षटकारासाठी 6 धावा. 35 धावा धावपलकावर लागलेले आहेत. प्रवीणच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलेले षटकाराने. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. मयूर एक तडाखेबंद फलंदाज आहे कामतगर संघाचा. चेंडूची फेक करायचे. 5 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज आहे. जबरदस्त फटका. चेंडूची फेक करा. काय जबरदस्त फटका होता. या फटक्याने नक्कीच तरुण पिढीला भुरळ घालली असेल. या फटक्याने नक्कीच तरुण जे खेळाडू पाहत असतील हा फटका, त्यांना वाटत असेल की आमच्या बॅटमधून का असे फटके येत नाहीत. खास जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. शरीर एष्टीवर जाऊ नका. फटके बघा, टायमिंग बघा. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हाही चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू केलेला आहे. मात्र तिथे आपण पाहतोय की चांगले क्षेत्ररक्षण होते. जितका चांगला फटका होता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डबल आली आणि डबलच्या माध्यमातून धावा धावपलकावर लागल्या त्या 37 इक्वल झालेले. असं वाटलं होतं की कुठे ना कुठे जॉली स्पोर्ट कामतगर संघ संघर्ष करतोय. मात्र त्या षटकाराने पूर्ण चित्र बदललं. आज तब्बल 278 धावांचं लक्ष RCB कडून रॉयल चॅलेंज सनरायझ हैदराबाद कडून मुंबई संघाला देण्यात आलं. इथे मात्र चेंडू थेट यष्ट्यांवर फेकलेला आहे आणि अशा प्रकारे मयूर याची खेळी संपुष्टात. मुंबई इंडियन्सचे आम्ही 7 कधीच सोडलेले. जेव्हापासून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं तेव्हापासून आम्ही त्यांचे सामनेही बघत नाही की किती स्कोर झाला तेही लक्षात नसते. 37 धावा धावपलकावर लागलेले आहेत. मित्र आपण पाहत आहेत अध्यक्ष चषक 2024 ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने नवीन 40+ क्रिकेट संघटनेला एक इंतजार होता. ज्या स्पर्धेची वाट पाहत होते नवीन 40+ क्रिकेट संघटना, ती स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्याचं पूर्ण श्रेय सन्माननीय अध्यक्ष गणेशजी केणी साहेब उर्फ सर्वांचे लाडके जिग्यादादा आणि आपले सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांना जातं. आणि त्यांच्या पूर्ण सहकार्याने म्हणजे अध्यक्ष असोत, उपाध्यक्ष असोत, त्यानंतर सचिव, सहसचिव आणि इतर सदस्य यांनी सर्वांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि खास करून आपण
आभार मानूया चौथा हिरवा मानकोली ए संघाचं, ज्यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडलेली आहे. इथे मात्र शफल क्रॉस झाले, फलंदाज चेंडू भिरकावून दिला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय. या इथे नक्कीच जॉली स्पोर्ट कामतगर संघ. अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर, अभिनंदन उपाध्यक्ष विनोदजी काटेकर साहेब. अँड हार्ड लक मार्कंडे कारिवली, हार्ड लक सुभाष बत्तिनी अँड ऑल टीम. शेवटच्या बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. तर मित्र आपण पाहतायत अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा अतिशय भव्य दिवस ही स्पर्धा आणि या स्पर्धेची वाट सर्वच जण पाहत होते. मागच्या वर्षी अध्यक्ष चषक झाला, त्यानंतर या वर्षी अध्यक्ष चषक होतोय. अगदी नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या शिरपेच्या आत मानाचा तुरा खोवणारी स्पर्धा आपण पाहतोय. ऐतिहासिक चौथा हिरवा मानकोली आणि ऐतिहासिक गुरुदत्त मानकोली या क्रीडानगरीमध्ये पुढच्या सामन्याला प्रारंभ होत आहे.